हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तू मस्त आणि मजेतच असणार. तर आज स्वतःसाठी थोडासा वेळ काढते. तर आज मी घरीच पेडिक्युअर करणार आहे. तर इथे मी एल्फ्स गुडनेचं स्ट्रॉबेरीचं पेडिक्युअर मागवलं आहे. पेडिक्युअर किट आहे आणि हे 1 डेचंच आहे. मला 94 रुपीजला भेटलेलं आहे. तर इथे मी पहिला स्टेप दाखवते तुम्हाला. तो आहे आपल्याला पाण्यामध्ये सोक करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी पावडर असते, ती गरम पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि इथे पेडिक्युअर माझी मुलगी करणार आहे माझं. तर तिला जमणार तसंच ती करते. तिला मी स्टेप सांगत आहे कारण तिला एवढं काही माहिती नाही, तरी पण ती जमेल तसं करणार आहे. ते पहिला 10 ते 15 मिनटं इथे हे पाण्यामध्ये पाय आपल्याला बुडून ठेवायचं आहे. म्हणजे थोडंसं गरम जास्त नाही, कोमट पाण्यामध्ये. त्यानंतर इथे ब्रशने घासून घ्यायचं. पाय व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे, टॉवेलने का पुसून घ्यायचे. त्यानंतर इथे सेकंड स्टेप आहे, तो आहे क्युटिकल क्रीम. आपल्याला नखांना लावून ठेवायचे, पायांच्या जे नखांना लावून ठेवायचे. 5 मिनटं लावून ठेवायचे. त्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे नखं. त्यानंतर आपल्याला क्युटिकल पुशर असतो, त्याने हे साफ करायचं आहे. म्हणजे नखं आपली थोडीशी ड्राय झालेली असते आणि डेड स्किन पण असते आपल्या नखांवरती, पूर्ण अशी जाड झालेली असतात. ते पूर्ण क्लीन करून घेणार आहे इथे. टिश्यू पेपरने किंवा कॉटन असेल तर ते पूर्ण साफ करून घ्यायचे. नखं साफ झाल्यावरती जी क्रीम आहे एक्स्ट्रावाली ती पुसून काढायची. धुवायचं नाही आहे आपल्याला, पुसून काढणार आहे. त्यानंतर इथे आहे तिसरी स्टेप, ते म्हणजे स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि ह्या पॅकमध्ये ना 1 डेच पॅक आहे. जास्त अशी क्रीम किंवा स्क्रब जास्त नसतं, आपण एकदाच करू शकतो. आणि मला वाटतं मी हे पेडिक्युअर बऱ्याच टायमाने करते, कारण वेळ कधीच भेटलाच नाही. मला आठवतच नाही स्वतःसाठी वेळ. जेव्हा मी काम करायचे, पार्लरमध्ये शिकत होते, तेव्हा स्वतःसाठी भरपूर वेळ होता आणि मी करायची पार्लरमध्ये पेडिक्युअर वगैरे. म्हणजे तिथे शिकायची, तिथेच वगैरे करून घ्यायची मी. तर इथे स्क्रब लावायचे आणि एक पाय व्यवस्थित स्क्रब करायचा आहे. जो ब्रश आहे ना, त्या ब्रशनेच मी पुन्हा घासणार आहे आणि थोडासा मसाज करणार. हे प्रोसेस आहे फक्त 10 मिनटाची आहे. स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपली येते चौथी स्टेप, ती आहे क्रीम. तर ही क्रीम आपल्याला लावून घ्यायची आणि त्यानंतर
कमीत कमीत 15 ते 20 मिनटं ह्याला मसाज द्यायचा आहे. आपल्या बोटांना मसाज जसं आपल्याला येतो तसाच, कारण हे आपण घरी करणार आहे. त्या हिशोबानेच आपण ही त्याची प्रक्रिया आहे ती करणार आहे. क्रीम मसाजनंतर 5वी स्टेप येते ती म्हणजे मड मास्क तो लावून घेते. पाय स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत मास्क लावायच्या अगोदर. त्यानंतर मास्क लावून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं आणि हा लगेच कोरडा होतो. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे, पाय स्वच्छ कोरडे करायचे आहेत. आणि इथे छान अशी नेल पेंट लावते मी म्हणजे माझ्या मुलीनेच ही सगळी प्रोसेस केली आहेत. आणि ह्या प्रोसेसला पेडिक्युअर करायला कमीत कमीत पाऊण तास लागलेला आहे. मस्त पाऊण तास आराम केला आहे. पहिल्यांदाच स्वतःसाठी वेळ दिलेला आहे. तुम्हीसुद्धा स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःच्या शरीराची, प्रत्येक आपल्या पायाची, हाताची नक्की काळजी घ्या. चला मग पुन्हा भेटते मी नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करते आणि प्रत्येकाने आपापल्या आवडी निवडी जपाव्या असं मला वाटते. मी जपते, तुम्हीही जपा. बाय बाय.